त्यानंतर हा जो रूम आहे जिथे देवारा ठेवलेला आहे, तर इथे आम्ही तुम्हाला सांगितलं स्टडी एरिया बनवण्याचा विचार केला, पण खूप गर्दी झाली असती. आणि फक्त इथे कसं नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर थंबनेल बघून कळालंच असेल का मी कशाबद्दल आज बोलणार आहे. तर हो, खूप इम्पॉर्टंट गोष्टीवर मी आज बोलणार आहे. जेव्हापासून मी होम टूर दिलं होतं तर मग भरपूर जणांचे त्या रिलेटेड क्वेश्चन्स आले होते का जेव्हा घराचं काम होत होतं तर कोणत्या कोणत्या गोष्टी आम्ही लक्षात घेतल्या होत्या, आणि त्या रिलेटेड मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आय होप तुम्हाला हेल्प नक्कीच होईल. आणि कोणत्या कॉर्नरला कोणत्या गोष्टी असायला पाहिजे आणि सिम्पल वेमध्ये आपण किती काय गोष्टी करू शकतो. खूप असं घर असं भरलं नाही पाहिजे किंवा असं बटबटीत नाही दिसलं पाहिजे, कारण की प्रत्येकाची चॉईस वेगळी असते ना. तर त्या रिलेटेड मी आज विचार केला थोडंसं बोलते, म्हणजे तुम्हाला पण काय आयडिया येईल. कारण की आम्हाला आता इथे 2 घर घेण्याचा अनुभव आहे, भारतामध्ये पण घर घेतलं आहे त्याचा अनुभव आहे. तर या एक्सपिरियन्समध्ये आम्ही काय शिकलेलो आहोत तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्हाला पण काही गोष्टी समजतील. आणि त्याच्यामागे खूप वेळ जातो, खूप सारी अशी प्लॅनिंग लागते ना. तर या सगळ्या गोष्टी आज मी डिटेलमध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर चला थोड्या वेळात सांगते मी. व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला मी सांगितलं का मी जेव्हा आम्ही ना घराचं प्लॅनिंग वगैरे केलं होतं तर आम्ही म्हणजे हळूहळू गोष्टी करत होतो. कारण की काय होतं, घाईगडबड करून चालत नाही, कारण की त्याच्यामध्ये खूप जास्त आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करायचे असतात. गडबड नको व्हायला आणि कोणत्या ठिकाणी काय आपल्याला करायचं आहे तर तो आम्ही विचार करत होतो. कारण की पहिली गोष्ट तर हे जे घरातलं इंटेरियर आहे मी आणि मनोजने मिळून केलेलं आहे, बरोबर. तर मग आमच्यासाठी तो मोठा टास्क होता. आणि आम्हाला कारण की ते घर इंटिरियर करायला स्वतःहून सगळं सजवायला आमच्या दोघांना खूप आवडतं, आणि त्यामुळे मग तसं आम्ही केलेलं आहे. आणि होम टूर तुम्हाला मी पूर्ण दिलाच होता, तर तुम्हाला खूप आवडलं. तर स्टोरेजबद्दल मी सांगणार आहे. स्टोरेज आम्ही बनवलेलं आहे, कारण की काय होतं कधी कधी ना आपल्याला असं वाटतं का स्टोरेजचा काही यूज नाही आहे, पण खरं सांगू का आता संसार आहे, नंतर मग मुलं वगैरे आहे, तर मग त्यामुळे काय होतं हळूहळू वस्तू वाढतात. आणि त्यामुळे काय होतं आपल्याला वस्तू ठेवण्यासाठी स्टोरेजचा म्हणजे आपल्याला असं वाटतं स्टोरेज पाहिजे आपल्याला त्या वस्तू ठेवण्यासाठी. तर म्हणून आम्ही काय केलेलं आहे, जेवढं स्टोरेज बनवलेलं आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. घरात तुम्ही बघितलं खूप जास्त अशा वस्तू ठेवलेल्या नाहीये, लिमिटमध्येच आहे, सुटसुटीत ठेवलेला आहे. पण परिबेलाच्या रिलेटेड ना खूप काही वस्तू असतात, स्कूल रिलेटेड असतात किंवा आपल्या सुद्धा काही वस्तू असतात. तर त्या वस्तू मी कुठे ठेवल्या तुम्हाला दाखवते. सर्वात अगोदर हे जे आहे हे आपण जॅकेट ठेवण्यासाठी किंवा शूज वगैरे ठेवण्यासाठी बनवून घेतलेलं आहे पाहिजे, म्हणून आम्ही विचार केला कलर कॉम्बिनेशन थोडंसं वेगळं ठेवू, ब्ल्यू कलरचं. आणि ते ग्लास याच्यासाठी का इथे विंटरमध्ये आपण जॅकेट वगैरे घालतो, येताना आपल्याला स्वतःला बघता येईल, आपण जॅकेट घालून बाहेर निघतोय तर आपल्याला बघता येईल. आणि ग्लास असल्यामुळे कसं ते थोडंसं स्टायलिश दिसतं. त्यामुळे मग आम्ही कसं आहे ना कपाट बनवून घेतलेलं आहे. इथे आम्ही सगळे जॅकेट वगैरे ठेवलेले आहे, शूज वगैरे ठेवलेले आहे, किंवा आम्हाला शॉपिंग करायला जायचं असेल तर त्या बॅग्स वगैरे आम्ही इथे ठेवलेल्या आहे. आणि इथे सुद्धा वरती ना भरपूर स्टोरेज ठेवलेलं आहे, स्टोरेज बनवलेलं आहे, तुम्हाला दाखवते. आता हे तुम्हाला वरच्या साईडचं दिसतंय ना, तर इथे वरती बघा भरपूर स्पेस आहे वस्तू ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर हे जॅकेट वगैरे ठेवतो, आणि खालचं जे सेक्शन आहे ते शूज वगैरे ठेवतो. आणि विंटर म्हटलं का आता प्रत्येकाचे 2-2, 3-3 जॅकेट असतात, कारण की तेवढा यूज होतो. आणि त्यामुळे हे सगळे जॅकेट इथे ठेवले. याच्यापेक्षा ना थोडेसा अजून जॅकेट आहे ना अर्धे ते खाली ठेवलेले आहे मी वॉर्डरोबमध्ये, पण खूप जास्त गर्दी नको होण्यासाठी मी इथे ठेवलेलं आहे. आणि वरती पण भरपूर स्पेस आहे, काय वस्तू असेल तर तिथे वरती ठेवता येईल आपल्याला. तर त्यामुळे मग आम्ही हे बसून घेतलं, कारण की अगोदर हे म्हणजे असं मोकळं होतं आणि जस्ट मध्ये ना असं जॅकेट ठेवण्यासाठी जागा होती. तर आम्ही विचार केला का आपण कपाट बनवू, म्हणजे यूज पण होईल आणि दिसायला सुद्धा चांगलं दिसेल. मोकळं असेल तर म्हटलं मग काही यूज पण होणार नाही. आणि हे हळूहळू करत होतो. हे झाल्याच्या नंतर मग दुसऱ्या ठिकाणी काय करायचंय, आणि ज्या ठिकाणी आता स्टडी टेबल आहे तर त्या ठिकाणी ना आम्ही ते कसं प्लॅनिंग केलेलं आहे हे पण तुम्हाला आता मी दाखवते. हा जो स्टडी एरिया आहे तर सगळ्यात अगोदर ना हे पूर्ण असं रिकामं होतं. तर आम्ही विचार केला काय करायचं, कारण की अगोदरचा जो देवारा आहे तर तो आपल्या म्हणजे या बाजूच्या रूममध्ये देवारा ठेवला आहे ना, तर आम्ही विचार केला तो देवारा इथे ठेवू. म्हटलं मग देवाराच फक्त राहायचं, मग बाकीची ही स्पेस आहे ती यूज होणार नाही. तर आम्ही विचार केला अगोदर स्टडी टेबल वगैरे जे आहे ना ते
त्या रूममध्ये ठेवू, म्हणजे जिथे देवारा आहे तिथे स्टडी एरिया वगैरे बनवूया आपण. पण मग आहे ना ते खूप असं गर्दी झालं असतं. तर त्यामुळे आम्ही काय विचार केला, हा जो स्पेस आहे ना हा परिबेलासाठी स्पेशल आहे ना आपण बनवूया. म्हणजे मनोजचं वर्क फ्रॉम होम असतं आणि परिबेलासाठी सुद्धा स्टडी एरिया होईल. मग ते अभ्यास कुठे करतील, त्या रूममध्ये गेल्याच्या नंतर मग ते फर्निचर पण असेल, जे तिथे आपण कपाट आणि ते ड्रेसिंग टेबल ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर मग जास्त स्पेस पण राहिला नसता. मग हा जो स्पेस आहे आम्ही विचार केला की इथे आपण स्टडी एरिया बनवू. आणि स्टडी एरिया बनवताना आम्ही ना विचारपूर्वक बनवलेला आहे का तो स्पेस कसा यूज करायचा, कारण की ऍट अ टाइम तिघांना बसता आलं पाहिजे, म्हणून ऑफिसचं काम परिवेलाला स्टडी करता आलं पाहिजे, म्हणून आम्ही अशा पद्धतीने बनवलेलं आहे. आणि प्लस या ठिकाणी तुम्हाला दाखवते, इथे स्टोरेज बनवलेलं आहे. हे ना असं दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजणार असं वरच्या साईडला. तर हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे आम्ही स्टोरेज बनवून घेतलं, कारण की परिवेलाचे वर्षभराचे खूप सारे डॉक्युमेंट्स असतात आणि खूप साऱ्या वस्तू असतात का त्या वस्तू ठेवायच्या कुठे. आपण तर गरजमध्ये नाही ठेवू शकत, कारण की त्या आठवणी आहेत वर्षभराचं त्यांनी ना पेंटिंग केलेली असते, क्राफ्टिंग केलेली असते. तर मग त्या वस्तू आहे ना आपल्याला सांभाळून ठेवायच्या असतात, कारण की आता ते मोठे झाल्याच्या नंतर आपण त्या आठवणी कसं बघू शकतो, परिवेलाला दाखवू शकतो आणि आपल्यासाठी सुद्धा तो एक्सपिरियन्स वेगळा असणार. तर इथे आम्ही स्टोरेज बनवून घेतला आणि वरच्या साईडला याच्यामध्ये त्यांचे जे वर्षभराचे डॉक्युमेंट्स वगैरे जे काय असतं ना, इव्हन शाळेच्या रिलेटेड एक्स्ट्राच्या ज्या वस्तू असतात ना, तर त्यांनी इथे ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर आम्हाला बुक शेल्फ पण बनवायचं होतं. त्याचं कारण हे का परीला तर सगळ्यात जास्त आता बेलाला आवडायला लागलेलं आहे बुक रीड करायला, पण परीला बुक रीडिंग करायला प्रचंड आवडतं. म्हणजे हे खूप वेळेस आहे ना व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं आहे. तर असं बुक शेल्फ आम्हाला बनवायचं होता, जेणेकरून असं बुक आम्हाला ठेवता येईल. आणि आता तर जस्ट सुरुवात आहे, तरी पण भरपूर बुक्स झालेल्या आहेत. आता हळूहळू आहे ना जसं मोठे होते तसं मग ते वेगवेगळे बुक्स घेतील आणि त्याच्यासाठी सुद्धा स्पेस पाहिजे, म्हणून मग आम्ही ना हे पूर्ण असं बुक शेल्फच बनवून टाकलेलं आहे, म्हणजे स्पेस कमी नको पडायला. काही आपले पण बुक्स असतात त्याच्यामध्ये, ते बुक्स पण आहे ना यामध्ये ऍड होतील, म्हणून मग हे सगळं असं करण्याचा विचार केला. आणि नंतर मग चेअर वगैरे तर आम्ही ते नंतर केलं, पण असं आम्ही स्क्वेअरमध्ये बनवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे सी शेपमध्ये बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून स्पेस पण जास्त राहील आणि सगळ्यांना व्यवस्थित बसता सुद्धा येईल. आणि म्हणून मग आम्ही विचार केला का इथे स्टडी टेबल आपण बनवायचं. आता स्टडी टेबल सोबत मग बाकीच्या वस्तू पण ठेवल्या पाहिजे, म्हणून मग आम्ही काय केलं, सर्वात अगोदर तुम्हाला दाखवते थांब, हे इथे ना असं इथे असं. तर सर्वात अगोदर आहे ना, सॉरी हे ट्रायपॉडचं ना, तर सर्वात अगोदर आहे ना हे दोन असे शेल्फ बनवण्या, म्हणजे इथे सुद्धा आहे ना असं सोबतच आहे ना शेल्फ बनवण्याचा विचार होता आमचा, का एक सारखाच आहे ना आपण बनवूया. नंतर विचार केला नको, जर हे नुसते असं ठेवलं तर आपल्याला ज्या वस्तू आहे, मनोजने ज्या वस्तू अशा कलेक्ट केलेल्या आहे खूप वर्षापासून, मग त्या वस्तू ठेवायच्या कुठं, या बॉक्सच्या वरती ठेवल्यानंतर चांगलं नाही दिसणार. तर आम्ही काय विचार केला, एक बॉक्स इथे ठेवू, एक बॉक्स आहे ना कॉर्नरला ठेवू आणि मध्ये ना असे शेल्फ लावू. म्हणजे शेल्फ लावले ना तर ह्या ज्या वस्तू आहे ना तर इथे आपल्याला ठेवता येईल. म्हणजे ही आम्ही ना हळूहळू प्लॅनिंग करत होतो आणि मग ते ड्रॉ करत होतो, पेंटिंग करत होतो. हे बॉक्सेस वगैरे जे म्हणजे आपण तो ऑर्डर देतो ना, हे जसं बनवायचं असेल तर मग ते लोक येऊन फिक्स करतात. मग ते करून सगळं मग त्यांची पण ऍडवाइस घेत होतो आम्ही कसं काय. तर नंतर मग इथे मध्ये शेल्फ लावून घेतलं. परत मग खालच्या साईडला जिथे आम्ही हे टेबल बनवलेले ना त्याच्या खाली परत आहे ना एक ते स्टोरेज बॉक्स बनवलेला आहे, तुम्हाला दाखवते. आता बघा हे खालचं आहे ना, तर तिथे सुद्धा आम्ही ते स्टोरेज बनवलेलं आहे. प्लस या साईडला सुद्धा आहे ना स्टोरेज आहे बघा, इथे परत वरच्या साईडला, त्या साईडला आणि इथे. त्यानंतर हे टॉयलेट आहे आपलं ते स्टडी टेबलच्या समोरचं, तर तिथे सुद्धा आम्ही ना स्टोरेज बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे कसं डिझाईन पण दिसणार आणि हे स्टोरेज म्हणून पण आपल्याला यूज होईल. म्हणजे टॉयलेटमधल्या जेवढ्या पण आपल्याला वस्तू आहेत त्या यामध्ये ठेवता येईल आणि यूज सुद्धा होईल. नॉर्मली आपण कसं त्या बॅक साईडला ठेवलं ना तर ते दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही, म्हणून मग इथे स्पेस होती म्हणून त्या स्पेसचा आम्ही असा यूज केलेला आहे. असं हे ओपन होतं आणि आपल्याला भरपूर अशा ना वस्तू ठेवता येतात, जसं काही इथे ठेवलेलं आहे बघा तुम्ही. त्यानंतर हा जो रूम आहे जिथे देवारा ठेवलेला आहे, तर इथे आम्ही तुम्हाला सांगितलं स्टडी एरिया बनवण्याचा विचार केला, पण खूप गर्दी झाली असती. आणि फक्त इथे कसं हे सगळं जे फर्निचर आहे हे पण राहतंय. त्यानंतर मंदिराला कसा वेगळा स्पेस मिळतो आहे, वेगळा रूम मिळतो आहे, त्यामुळे मग आम्ही हा डिसिजन घेतला.
नंतर मग आम्हाला पण ते बरोबर वाटलं नाही, हे त्याच्यासाठी यूज करू आणि मग ते स्टडी एरियासाठी. आणि आम्ही काय केलेलं आहे, खूप अशी स्टोरेज बनवलेला आहे पण खूप जास्त अशी गर्दी गर्दी केलेली नाहीये. आम्हाला आता जो स्पेस बनवलेला आहे, जेवढं स्टोरेज एरिया आहे किंवा परिबेलाचं पण आहे ना कपाट आहे, तिथे पण भरपूर असा स्पेस आहे त्यांच्या वस्तू ठेवण्यासाठी आणि बनवलेलं आहे. पण असं नको दिसायला का नुसतं स्टोरेज बनवून ठेवलेलं आहे, असं केलेलं नाही आम्ही. जेवढं पाहिजे थोडंसं एक्स्ट्राचं तेवढं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्या स्टेप बाय स्टेप. असं घाईगडबडणी इथे पण करायचं तिथे पण करायचं, नंतर आपल्याला असं सगळं तयार झाल्याच्या नंतर असं वाटायला नको अरे मग हे कमी केलं असतं ना तर बरं झालं असतं. तर अशा गोष्टी आम्ही टाळलेल्या आहे. प्लस खाली तुम्ही बघितलं खूप मोठं गराज आहे, परत वॉशिंग एरिया आहे, तिथे सुद्धा मोठं कपाट आहे. परिबेलाचं जुनं जे कपाट आहे ते वॉर्डरोब होतं ते तिथे आहे, त्यामध्ये थोड्या वेगळ्या वस्तू ठेवल्या. म्हणजे एकाच जागी असं आहे ना खूप स्टोरेज एरिया किंवा वस्तूने दिसत, प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं करून ठेवलेलं आहे, जेणेकरून गर्दी गर्दी दिसत नाही, घर पूर्ण सुटसुटीत दिसतं, वस्तू पण व्यवस्थित त्यामध्ये राहतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न केला का तुम्हाला घर घ्यायचं असेल, घर घेतलेलं असेल, घराचं काम सुरू होत असेल, काही प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला थोडंसं आहे ना काही टिप्स द्यायचा माझा विचार होता का थोडंसं तुम्ही प्लॅनिंग करा, घाई गडबड करू नका. तुम्ही ज्याच्याकडनं इंटिरियर करून घेत असाल तर या गोष्टींना थोड्याशा लक्षात घ्या. कारण की आम्ही या गोष्टी एक्सपिरियन्स केलेला आहे. कधी कधी आमच्याकडनं पण आहे ना चुका झालेल्या आहे अगोदरच्या घरामध्ये का आम्ही तिथे ना खूप जास्त असं स्टोरेज म्हणजे असं स्टोरेज बनवून ठेवलं नव्हतं. तर त्यामुळे मग काय झालं होतं का आम्हाला ना वस्तू ठेवण्यासाठी ना अजून स्पेस हवी होती. त्यामुळेच आम्ही विचार केला का नाही त्या घरापेक्षा ना आपल्याला अजून थोडंसं मोठं घर घ्यायचं आहे, जिथे मग असं मोकळं असेल, स्टोरेज एरिया जास्त असेल, परिबेलाचा कम्फर्ट झोन असेल. कारण की आता त्या मोठ्या होत आहेत तर त्यांना पण तेवढी स्पेस पाहिजे म्हणून. तर या गोष्टी मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला आता मला आहे ना थोडी ग्रॉसरी आणायला जायची आहे आणि मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत नंतर सांगते. 4:15 झालेले आहेत आणि पटकन ग्रॉसरी घेऊन येते. भाज्या फ्रूट्स काहीच नाही आहे. मला इंडियन स्टोअरला पण जायचं आहे आणि परिबेला पण येत आहे माझ्यासोबत. म्हटलं चला ठीक आहे, काय हरकत नाही. इथे पण भाज्यांचे खूप जास्त ऑप्शन्स नाही आता, कारण की आज आहे गुरुवार आणि तुम्हाला माहिती आहे शुक्रवारच्या दिवशी नवीन भाजीपाला येतो. पण आत्ता मला उद्या यायला जमणार नाही कारण की भाज्या काहीच नव्हत्या. आता म्हटलं पटकन येते, बघते जेवढा भाजीपाला तर तेवढे घेईन मी. स्नॅकमध्ये पण मला घ्यायचं आहे थोडंफार, म्हटलं असू द्या घरात कारण की मला सध्यानं वेळ मिळत नाही आहे. थोडंफार मी घेते आणि नॉर्मल जे आपली ग्रॉसरी घ्यायची आहे ते आणि फ्रूट्स वगैरे जे घ्यायचे आहे ना ते दुसऱ्या शॉपमधनं घ्यायचे आहे मला. पण मला आता इंडियन स्टोअरमध्ये वस्तू घ्यायची आहे. आपली इंडियन ग्रॉसरी इंडियन स्टोअरमध्येच मिळते, त्यामुळे स्पेशली आपल्याला इथेच यावं लागतं. इंडियन स्टोअरवरनं दुसऱ्या शॉपमध्ये आले मी कारण की ते मला फ्रूट्स वगैरे घ्यायचे आहे. तर इथे क्युकुंबर पण आहेत फ्रेश आणि आता उन्हाळा आहे आणि आज ऑलमोस्ट 34 डिग्रीज आहे. 2 घेते मी क्युकुंबर आणि फ्रूट्स पण घेते. ते प्लम आवडते. 3 घेते का क्युकंबर? नको खूपच झाले बाबा, नंतर काय होतं बाबा ते खराब होऊन जातं. हे तर मला ना हे प्रून्स पाहिजे ना, ते पर्पलवाले पाहिजे ना. घेते मी. आपल्याकडे ऑलरेडी खूप चेरी टोमॅटोज आहे आपल्या गार्डनमध्ये. येस बनाना ॲपल परत हे हे कसं पिकतात, एक दिवस जरी झालं ना तरी लगेचच पिकतात हे आणि परिबेलाला आवडतात हे. किती 6 घेते का? त्याच्यामध्ये नसतं टाकायचं कधी. मग अशी सगळं सामान घेऊन आले, चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग खूप दिवस झाले असे इडली आणि डोसे वगैरे काय खाल्ले नव्हते. मग आल्या मी काय केलं, हे जे तांदूळ आहे ना हे तांदूळ आणि जी डाळ आहे उडदाची डाळ आणि इडली राईस आहे ना स्पेशल, तर ते मी घेऊन आले होते आता येता इंडियन स्टोअरमधनं. आणि मग ते मी पाण्यामध्ये भिजवलेले आहे आणि उद्या सकाळी ग्राइंड करणार. मग आधी आत्ता ऊन जास्त आहे तर संध्याकाळपर्यंत ना छान फर्मेंट होईल. आणि त्यानंतर इथे राईस मला घेऊन यायचं होतं, पीठ घेऊन यायचं होतं आणि मला पनीर पण घ्यायचं होतं ॲक्च्युली, पण पनीर मिळालंच नाही. आणि इथे आता तुम्हाला माहिती आहे मी गाडी शिकले, एक वर्षापासून मी गाडी चालवते, तर त्यामुळे माझ्यासाठी ना इतक्या सगळ्या गोष्टींना इझी झालेल्या आहे. मी पटकन जाऊ शकते, सगळ्या वस्तू आणू शकते. अगोदर कसं मी गाडी नव्हती चालवत ना तरी पण मी बाकीच्या गोष्टी बाहेरच्या सगळ्या गोष्टी मी अगोदरपासूनच मॅनेज करत होते. पण गाडी आपण जेव्हा चालवतो ना तर एक
सेल्फ कॉन्फिडन्स तो एक वेगळा असतो. आपण स्वतः किती इंडिपेंडंट झालो आहोत हे आपल्याला जाणवतं. आणि इथे कसं माहिती आहे का, पहिली गोष्ट का इथे ना जे शॉप्स आहे जवळ नसतात ना, लगेच असं ऑटो परत म्हणजे कॅब वगैरे असं अवेलेबल नाही राहत. इथं तर फक्त असतात, तर तुम्हाला असं जर कार नसेल तुमच्याकडे तर नॉर्मल बस तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. आणि लक्झमबर्गमध्ये ट्रान्सपोर्ट फ्री आहे, तुम्हाला माहिती आहे. गेल्या 4 वर्षापासून ट्रान्सपोर्ट फ्री झालेलं आहे. आणि मग बस फ्री असल्यामुळे कसं अगोदर आहे ना कार नव्हती चालवत, तर मग ते बसने सगळ्या गोष्टी जायची. मला इंडियन स्टोअरला मग सगळं ग्रॉसरी परिवेला आणणं सगळं वगैरे, किंवा कधी कधी मग मला जायला जमलं नाही तर मनोजच्या भरोश्यावर राहावं लागायचं, का नाही आता मनोज येतील त्यांचं काम संपल्यावर मग जाऊ. पण जेव्हा गाडी आपण शिकतो ना, एक वेगळाच कॉन्फिडन्स लेवल आपल्यामध्ये असतो. आणि मला त्याचा खूप सारे, मला ना परिवेला लागतं, तुम्ही बघताय स्विमिंगला घेऊन जावं लागतं, बॅडमिंटनच्या क्लासला घेऊन जावं लागतं, ग्रॉसरी आणायला घेऊन जावं लागतं, स्कूलला आणणं नेणं, जिमला जायला लागतं. तर इतक्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात ना. आणि आपण जेव्हा बाहेरच्या देशात राहतो ना, तर प्रत्येक वेळेस ना नवऱ्यावरच डिपेंड राहू नाही शकत आपण, कारण की ऑलरेडी ऑफिस वगैरे असतं, घरातलं काम, परत ऑफिसला जाता तेव्हा गाडी घेऊन जाता. अगोदर आहे ना मी सगळं करत होते, पण तुम्हाला माहिती आहे मनोजचं रेसिडेंट कार्डचा प्रॉब्लेम झाला होता. पण त्यानंतर मला खरंच असं जाणवायला लागलं होतं का नाही आता कोमल लायसन्स पाहिजे, गाडी शिकली पाहिजे आपण. आणि तेव्हा मी एकदम मनावर घेतलं आणि तुम्हाला माहिती मग ते सांगितलं, मी एक्झाम दिली, लगेच पास झाली, मग माझं प्रॅक्टिकल झालं, लगेच पास झाले, मला लायसन्स मिळालं, लगेच मी गाडी घेतली आणि मग चालवते मी. कारण की इथे सगळ्या गोष्टींना आपल्याला मॅनेज कराव्या लागतात, एकावरच डिपेंड राहून होत नाही. सगळ्या गोष्टी जवळच असतात, जवळच दुकानं असतात असं नाही. एक शॉप 1.5 2 किलोमीटर लांब असतं आणि ते असं नाही का ऑटो आहे तर जाऊया. आणि ज्या ठिकाणी शॉप आहे त्या ठिकाणी बस जाईल असं पण नसतं, त्या रूटनी जाते का असं पण नाही राहत. खूप सारे कारणं वेगवेगळे असतात. त्यामुळे मग गाडी चालवणं असो, बाकीच्या गोष्टी मॅनेज करणं असो, ते स्वतःला आलं पाहिजे. आणि तेच मी व्हिडिओमध्ये दाखवत असते नेहमी का बघा या गोष्टी मी नवीन करायला घेतलेल्या आहे, या गोष्टी शिकलेल्या आहे. कारण की जेव्हापासनं आता 9 वर्ष आम्हाला पूर्ण झालेले आहे, इथे 10 स्टार्ट झालेलं आहे, खूप काही गोष्टी मी शिकलेल्या आहे. एकट्या मॅनेज सगळ्या गोष्टी कशा करायच्या. इथे मला असं वाटतं जर मी राहत नसले असते, मी भारतात राहिले असते, तर मला नाही वाटत का मी एवढी अजून स्ट्रॉंग झाली असते किंवा मी एवढं लगेच गाडी वगैरे चालवण्याचा विचार केला असता. कारण की सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल असतात आपल्या इकडे, तर मग एवढे एफर्ट्स काय घेऊ आपण, नॉर्मली असा विचार करतो. पण इथे असल्यामुळे ना मी खरंच स्ट्रॉंग, बाकीच्या सगळ्या गोष्टी इझिली मॅनेज करू शकते. तर असा होता आजचा व्हिडिओ. आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा पण तुम्ही घर बनवत असाल, घर घेण्याचं प्लॅन करत असाल, तर मग त्याचं प्लॅनिंग कसं, किंवा स्टोरेजच्या बाबतीत थोड्याफार गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.